ऑपरेशन टायगर नंतर आता राज्यात ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांना भेटल्यानं चर्चांना उधाण आलंय. ऑपरेशन तुतारी वगैरे काही होणार नाही असं स्पष्टीकरण यावर जितेंद्र आव्हाड यांनी दिले. त्यांच्याशी बातचीत केली लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आहे. जितेंद्र आव्हाड साहेब, खरं तर ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा आहे प्रामुख्यानं. चर्चा करत बसा, काही होणार नाही तुतारीमध्ये. आम्ही शरद पवारांबरोबर जाण्यासाठी इच्छुक होतो. मी लहानपणापासून होतो आणि मरणापर्यंत राहील. अध्यक्षपदाचा देखील शरद पवार राजीनामा देणार असल्याची आता चर्चा सुरू आहे. अहो, काही उद्या हे तुमच्या डोक्यात कोण घालतं काय माहिती. आणि सगळी सूत्र जी आहेत सुप्रियाताईंकडे देखील असं आहे की आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय पक्षात निर्णय होतात हे तुमच्याकडनंच मला कळतं. सोबत जाण्यासाठी आपल्या पक्षातील जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या देखील भेटी ज्या आहेत भाजपच्या नेत्यांसोबत झालेल्या. कोणाबरोबर आहे? जयंत पाटील, विनोद तावडेंची भेट जेव्हा झाली तेव्हा मी समोर बसलेलो होतो, चहा कॉफी नाश्ता करत. काही बातम्या यार, काय त्याला काय अर्थ आहे का? किती तथ्य आहे मग या सगळ्या? शून्य. सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या काही नेत्यांनी, प्रमुख नेत्यांनी देखील भेट घेतलेली आहे आणि ताईंसोबत चर्चा झाली असल्याचं देखील. अहो, बोलतात तर सगळं बोलायला काय जातं कोणाचं? तोंडाला थोडी तुम्ही काय त्यांना पकडू शकता तोंड कोणाचं? या सगळ्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं या ठिकाणी त्यांनी आता स्पष्ट मत त्यांचं व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.